नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC मार्फत काल गट अ, गट ब आणि गट क परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि यावरचा संपूर्ण GR पण या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर यामध्ये कोणकोणत्या एक्झाम होणार आहे याची आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार का, एक्झाम 1 होणार की 2 होणार हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहील। मित्रांनो, MPSC मार्फत आता गट क चे पण पदे भरल्या जाणार आहे। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं असणारे जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग भरते। तर जिल्हा परिषदे अंतर्गत जे काही गट क चे पदे येतात ते पण आता MPSC मार्फत भरल्या जाणार आहे। जसे ग्रामसेवक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक यासारखे गट क चे पदे आहे हे सर्व आता MPSC मार्फत भरल्या जाणार आहे। आणि गट ड ची जी पदे आहेत मित्रांनो ते सरळ सेवेमार्फत भरल्या जाणार आहे। याची जाहिरात जी आहे आता वेगळी येणार आहे। अगोदर गट क आणि गट ड पदे हे एकत्रित येत होते, पण आता याची जाहिरात जी आता वेगळी येणार आहे। तसेच आरोग्य विभाग, DMER यामध्ये जे पदे असतात जसे की औषध निर्माण अधिकारी, लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स यासारखे जे गट क चे पदे आहे हे पण आता MPSC मार्फत भरल्या जाणार आहे। आणि गट ड ची जी आरोग्य सेवकची पदे असते ते त्यासाठी स्पेशल जाहिरात या ठिकाणी काढल्या जाणार आहे। हे पदे सरळ सेवेमार्फत भरल्या जाणार आहे। तर बरेचसे विद्यार्थी कमेंट येत आहे की आता MPSC मार्फत जर आपण एक्झाम घेत असेल त्याची एक्झाम 2 होणार का? कारण MPSC मार्फत जेवढ्या काही परीक्षा घेतली जाते त्याची पूर्व आणि मुख्य परीक्षा होत असते। याची पण या ठिकाणी पूर्व आणि मुख्य परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते का? तर मित्रांनो, सध्या याबाबतचं काही स्पष्टीकरण अजूनपर्यंत आलेलं नाही आहे। तर तुमची पूर्व आणि मुख्य परीक्षा या ठिकाणी होणार की नाही होणार, जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हाच आपल्याला या ठिकाणी माहिती पडणार आहे। सध्या आपण याबाबतचं काहीही सांगू शकत नाही, कारण आतापर्यंत जे पदे भरल्या गेलेले सरळ सेवेमार्फत फक्त एकच एक्झामच्या माध्यमातून हे पदे भरण्यात आलेले होते। पण आता MPSC मार्फत जेवढे काही गट ब आणि गट क चे पदे भरल्या गेलेले त्यांची 2 एक्झाम या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। त्याचबरोबर याच्या पण 2 एक्झाम होण्याची शक्यता आहे आपल्याला दिसून येत आहे। पण मित्रांनो, हे वेळेवरच माहीत पडेल की याची एक्झाम 1 होणार की 2 होणार। तसेच बरेचसे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे। तर मित्रांनो, MPSCच्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असते, लक्षात ठेवायचं। MPSCचे जे काही एक्झाम होतात त्यांच्या यामध्ये निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी राहतात। तर याच्यामध्ये पण निगेटिव्ह मार्किंग असण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त असणार, लक्षात ठेवा मित्रांनो। यामध्ये पण निगेटिव्ह मार्किंग राहण्याची शक्यता जास्तीत जास्त राहणार आहे। निगेटिव्ह मार्किंग कारण MPSC मार्फत जेवढे काही एक्झाम होतात त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते आणि यात जर MPSC मार्फत एक्झाम घेतल्या गेल्या यामध्ये पण निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे। ठीक आहे मित्रांनो, तर बरेचसे विद्यार्थी या 2 प्रश्नावर अटकून होते की एक्झाम 1 होणार की 2 होणार आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे का? तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की एक्झाम 1 होणार की 2 होणार हे आपल्याला वेळेवरच माहीत पडेल, पण निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी राहण्याची शक्यता जास्तीत जास्त असणार आहे। ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं। आणि ज्या लोकांनी MPSCवर आपली प्रोफाईल तयार केलेलं आहे त्यांना या ठिकाणी पुन्हा प्रोफाईल तयार करण्याची गरज नाही आहे। त्यांनी अगोदर आपले MPSC फॉर्म भरलेले आहे आणि ज्यांनी MPSC मार्फत आतापर्यंत एक पण फॉर्म भरला नाही त्यांना या ठिकाणी आपलं MPSC मार्फत अगोदर प्रोफाईल तयार करावं लागेल, नंतर त्यांना इतर फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, तर हे आता जाहिरात आली की तुम्ही ह्या प्रोसिजरला सुरुवात करून घ्यायची। तर याबाबतचं आणखी काही अपडेट आलं की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। त्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।